आज मी बनवली नवरोबाची फेवरेट रेसिपी, जी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी आहे. खूप टेस्टी होते आणि याच्यामध्ये एकदम सोपी अशी मेथड मी शेअर केलेली आहे, जी बनवायला सुद्धा तुम्हाला खूप सोपी जाईल. तर त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला एक बाउल घ्यायचे, त्याच्यावर चाळणी ठेवायची, त्याच्यामध्ये 1 कप भरून मैदा घालायचा आहे आणि याच्यामध्येच 2 टेबलस्पून आपल्याला कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे. त्याच्यामुळे याला छान क्रिस्पीनेस येतो बघा. तर हे चाळून घ्यायचं आहे. चाळल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं किंवा साधारण अर्धा चमचा याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. अर्धा चमचा याच्यामध्ये आपल्याला ओवा घालायचा आहे. ओवा घालताना हातावर याप्रमाणे आपल्याला चोळून घालायचं आहे, म्हणजे त्याचा फ्लेवर छान येतो. हे सगळं व्यवस्थित आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्येच आपल्याला 1 चमचाभर तेल घालायचं आहे. तेलाऐवजी तूप जरी घातलं तरीही चालेल. त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. याचं एक छान बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर मी इथे विस्कर घेतलेला आहे, म्हणजे याच्यामध्ये अजिबात गाठी राहणार नाहीत. या पद्धतीचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे. जर तुम्ही चमच्याच्या साहाय्यानेच मिक्स करत असाल तर एवढी काळजी घ्यायची की याच्यामध्ये अजिबात गाठी राहायला नको. एकदम स्मूथ असं बॅटर आपलं तयार व्हायला हवं. तर तुम्ही पाहू शकता या पद्धतीचं आपल्याला बॅटर हवं आहे. खूप घट्टही नाही किंवा खूप पातळही नाही. तर चमच्याच्या मागच्या साईडला लावून बघायचं आहे बॅटर. तर तुम्ही पाहू शकता याला छान एक लेअर तयार झालेली आहे. सगळं बॅटर सरकन खाली पडत नाही आहे किंवा खूप जास्त जाड याची लेअर नाही आहे. या पद्धतीचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं. ही ट्रिक तुम्ही वापरली की एकदम परफेक्ट आपलं बॅटर तयार होईल. जर तुम्हाला असं वाटलं की तुमचं बॅटर पातळ झालेलं आहे तर काही हरकत नाही आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही मैदा घालून मिक्स केलं, आपलं बॅटर आहे ते व्यवस्थित होईल. त्याच्यानंतर गॅसवर आपल्याला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे आणि या प्रकारची पळी आपल्या प्रत्येकाच्या घरात असते. आमच्याकडे याला पळी म्हणतात, तुमच्याकडे चमचा वगैरे काय म्हणत असतील ते घ्यायचे आणि ती पळीसुद्धा आपल्याला तेलामध्ये ठेवायची, म्हणजे तीसुद्धा थोडीशी गरम होईल. आपल्याला ती पळी गरम करायलाच ठेवायची, म्हणजे तेल आणि पळी दोन्ही सोबतच गरम होईल. त्याच्यासाठी आपण सुरुवातीलाच तेलामध्ये ही पळी टाकलेली आहे. आणि पळी घेताना काय करायचं, आपली जो दांडा आहे तुम्ही पाहू शकता पळीचा, तो थोडासा वरच्या साईडला आहे आणि त्याची जी वाटी आहे ती थोडीशी खाली आहे. अशा प्रकारची पळी असेल तर ती उत्तम, नसेल तर तुम्ही रेग्युलर जी पळी आहे तीसुद्धा घेऊ शकता. तर ही पळी चांगली गरम झाली की टिश्यू पेपरनी त्याच्यावरचं जे तेल आहे हलकंसं पुसून घ्यायचं आहे. खूप जास्त पुसण्याची गरज नाही, जे एक्स्ट्राचं तेल आहे ते थोडं पुसून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपलं जे बॅटर आहे त्याच्यामध्ये आपल्याला ही पळी अलगद ठेवायची. वरपर्यंत आपल्याला बॅटर त्याचं येऊ द्यायचं नाही किंवा पळीच्या आतमध्ये बॅटर येऊ द्यायचं नाही आहे. फक्त याप्रमाणे त्याला बॅटर लावून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता व्यवस्थित सेट झालेलं आहे. थोड्या वेळासाठी आपण बॅटरमध्येच पळी ठेवली की त्याला बॅटर व्यवस्थित चिटकतं आणि सेट होतं. त्याच्यासाठी आपण पळी गरम करून घेतलेली आहे. गरम पळीमुळे जे बॅटर आहे ते आपल्या पळीला व्यवस्थित चिटकतं. त्याच्यानंतर ही पळी आपल्याला तेलामध्ये ठेवायची आहे. पळीच्या आतमध्ये सुद्धा आपल्याला तेल घ्यायचं आहे, म्हणजे आतून सुद्धा आपली जी वाटी आहे ती व्यवस्थित शिजते आणि सहज पळीपासून वेगळी होते. हलकंसं ब्राऊन रंग आलेला आहे, मध्ये मध्ये चेक करत राहायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता आता काही वेळानंतर छान गोल्डन रंग आलेला आहे आणि आपली जी वाटी आहे ती छान क्रिस्पी झालेली आहे. ती एका प्लेटमध्ये काढून ती हलक्या हाताने याप्रमाणे आपल्याला वेगळी करून घ्यायची आहे. सुरुवातीच्या 2-3 वाट्या करताना थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा चिटकू शकते व्यवस्थित आपला चमचा वगैरे सेट होईपर्यंत, पण नंतर अगदी सहज ह्या वाट्या आहेत त्या वेगळ्या होतात. किंवा मग मी तुम्हाला अजून एक मेथड सांगते. जेव्हा आपली जी वाटी आहे ती हलकीशी सेट झालेली असेल तेव्हा तेलामध्येच या पद्धतीने आपल्याला थोडीशी मोकळी करून घ्यायची आहे. थोडी सेट झालेली असल्यावर आपली जी वाटी आहे ती पटकन निघते बघा. तर ही करताना काळजीपूर्वक करायचं आहे, कारण तेल अंगावर उडण्याची शक्यता असते आणि डायरेक्ट तेलामध्ये काढतोय, त्याच्यामुळे काळजीपूर्वक काढायची आहे. थोडंसं मोकळी केली की सहज मोकळी होते. त्या वाटीमध्ये आपल्याला तेल टाकून तीही क्रिस्पी होईपर्यंत ठेवायची आणि दुसरी वाटी आपल्याला तळायला घ्यायची आहे. तर याच पद्धतीने भरपूर साऱ्या मी या पद्धतीने कटोऱ्या तळून घेतलेल्या आहेत बघा. तर याच्यामध्ये आपल्याला टाकण्यासाठी आता सारण तयार करून घ्यायचं आहे. तर इथे मी उकडलेली काही बटाटे घेतलेले आहेत. तर किती प्रमाणात बनवायचे त्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता. इथे मी हरभरे मीठ टाकून चांगले शिजवून घेतलेले आहेत, ते सुद्धा याच्यामध्ये टाकलेले आहेत. किंवा याच्याऐवजी तुम्ही काही स्प्राऊट घेऊ शकता, मूग घेऊ शकता.
तुम्हाला जे आवडतात ते स्प्राऊट याच्यामध्ये टाकू शकता. चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. आपण हरभऱ्यांमध्ये अगोदरच मीठ घातलेलं होतं, त्याच्यामुळे प्रमाण थोडंसं कमीच ठेवायचं आहे. त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा याच्यामध्ये घालायचा आहे. त्याच पद्धतीने बारीक चिरून टोमॅटोसुद्धा घालायचा आहे. याच्यामध्येच आपल्याला हिरवी चटणी घालायची आहे. तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर थोडी जास्त घालू शकता किंवा मुलांच्या हिशोबाने कमी जास्त याचं प्रमाण करू शकता. याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चिंचेची चटणी घालायची आहे. याची रेसिपी मी याच्या अगोदर अपलोड केलेली आहे, तुम्ही ती पाहू शकता. याच्यानंतर याच्यामध्ये 2 चमचे दही घालायचं आहे. दह्यामध्ये मी थोडीशी पिठी साखर टाकलेली आहे, म्हणजे हे गोड दही आहे. हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आता दुसरे काही जिन्नस आपल्याला घालण्याची गरज नाही आहे. जी आंबट गोड चटणी आहे चिंचेची आणि पुदिन्याची, त्यानेच भन्नाट चव येते. हे सगळं मिक्सचर आहे ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तर आपलं सारण तयार झालेलं आहे. याच्यानंतर ह्या कटोऱ्या कशा तयार करायच्या ते मी तुम्हाला दाखवते. तर 1 कटोरी इथे घेतलेली आहे मी. तर याच्यामध्ये आपल्याला हे सारण भरायचं आहे. तर तुम्हाला किती प्रमाणात भरायचं आहे त्यानुसार भरायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला थोडासा कांदा टाकायचा आहे. ह्या सगळ्या आपण थोडेसे डेकोरेशनसाठी गोष्टी करतोय, म्हणजे चव पण छान लागते, पण दिसायलासुद्धा छान दिसते. थोडंसं टोमॅटो टाकायचं आहे, थोडंसं गोड दही घालायचं आहे आपल्याला याच्यावरून. थोडीशी आपल्याला पुदिन्याची चटणी घालायची आहे. मुलांसाठी करत असताल तर पुदिन्याची चटणीचं प्रमाण खूप कमी करायचं आहे किंवा नाही टाकलं तरीही चालेल. त्याच्यानंतर चिंचेची चटणी टाकायची आहे. खूप सारी शेव याच्यावरून टाकायची आहे. याच्यानंतर याच्यावर आपल्याला थोडेसे डाळिंबाचे दाणे टाकायचे. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला याच्यातल्या काही गोष्टी टाकायच्या असतील तर टाका किंवा नाही टाकल्या तरीही चालतील. मस्त अशी आपली चाट कटोरी तयार झालेली आहे. खूप टेस्टी लागते. जेव्हा तुम्हाला ही कटोरी सर्व करायची तेव्हाच त्याच्यामध्ये जे आपण सारण बनवलेलं आहे ते भरायचे. तुम्ही अगोदरच जर भरून ठेवलं तर आपली जी कटोरी आहे ती लूज पडते, जशी पाणीपुरी लूज पडते बघा त्याच पद्धतीने. ह्या ज्या कटोऱ्या आहेत तुम्ही एकदा बनवून महिनाभरासाठी आरामशीर स्टोअर करू शकता. अजिबात खराब होत नाही आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही याच्यापासून चाट बनवू शकता.